अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन त्यांनी मुख्याध्यापकांना एक पत्र लिहिलेलं होतं, एक पत्र. त्याच्यातून आपल्याला बराचसा संदेश मिळतो की पालकांनी कसं असलं पाहिजे, पालकांच्या शिक्षकांकडून कशा अपेक्षा असल्या पाहिजे. ते पत्र मी तुम्हाला सादर करून दाखवतो आणि पूर्ण नाही, फक्त एक झलक थोडीशी, कारण वेळ भरपूर झालेला आहे. पूर्ण नाही, फक्त थोडक्यात मी बोलून दाखवतो. प्रिय गुरुजी, सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात सगळीच सत्यनिष्ठ. हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. मात्र त्याला हे देखील शिकवा, जगात प्रत्येक बदमाशा गणित असतो एक साधुचरित पुरुषोत्तमही. स्वार्थी राजकारणी असतात जगात, तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही. असतात टपलेले वैरी, तसे जपणारे मित्रही. मला माहित आहे सर्व गोष्टी झटपट नाही शिकवतायत, तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा. घाम गाळून कमावलेला एकच छदाम आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे. हार कशी स्वीकारावी हे त्याला शिकवा आणि शिकवा विजयाचा आनंद संयमानं घ्यायला. तुमच्यात शक्ती असली तर त्याला द्वेष मत्सरापासून दूर राहायला शिकवा आणि शिकवा त्याला आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला. गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं, त्यांना नमवणं सर्वात सोपं असतं. जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथ भांडाराचं अद्भुत वैभव. मात्र त्याबरोबर मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा, सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला. पाहू दे त्याला पक्ष्यांची अस्मान भरावी, सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुलं. शाळेत त्याला हा धडा मिळू दे की फसवून मिळालेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपयश हे श्रेयस्कर आहे. त्याला सांगा तुम्ही भल्यांशी भलाईनं वागावं. बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी त्यानं भल्यांशी भलाईनं वागावं आणि टग्यांना अद्दल घडवावी. माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा, जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊ गर्दीत सामील न होण्याची ताकद त्याने कमवायला हवी. त्याला सांगा ऐकावं जनाचं, अगदी सर्वांचं, पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून आणि फोलपट टाकून निकसत्व तेवढं स्वीकारावं. त्याला हे पुरेपूर समजावा की करावी कमाल कमाई त्याने ताकद आणि अक्कल विकून, पण कधीही विक्रय करू नये हृदयाचा आणि आत्म्याचा. बरंच मोठं पत्र आहे, हे थोडक्यात मी सादर केलं. याच्या पुढचा भाग पुढच्या वेळेस कधीतरी. धन्यवाद.